नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज काहीतरी स्पेशल आहे आणि स्पेशल दिवस आहे. काहीतरी गोडधोड व्हायला पाहिजे होतं, पण गोडधोडपेक्षा आपण आंबट गोड केलेलं आहे ह्या ठिकाणी. आता ह्या ठिकाणी आपण गावरान टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते आपण मधोमध कट करून घेतलेले आहेत. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये समजा 1 ते 2 चमचे इतकं आपल्याला तेल टाकून घ्यायचे. तेल टाकून घेतल्यानंतर जे आपण कट करून घेतलेले गावरान टोमॅटो कट करून घेतले ते ठेवून देणार आहोत आपण. वर्षभर टिकणारा पदार्थ आहे, आवर्जून पहा. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता ह्या ठिकाणी टोमॅटो जे आहेत ते आपण पॅनमध्ये ठेवून घेतलेत. अशा पद्धतीनं आपल्याला ठेवून घ्यायचे. आता टोमॅटो ठेवून घेतल्यानंतर ह्या ठिकाणी आपण थोडीशी चिंच घेतलेली आहे. चिंचेशिवाय तर हा पदार्थ चांगला होणारच नाही, त्यामुळे आवर्जून चिंच ठेवा. आता चिंच ठेवून घेतल्यानंतर आपण प्लेट झाकलेली आहे. प्लेट जी आहे ती आपण एक 5 मिनिटाकरता ठेवलेली आहे. टोमॅटो पूर्ण सुकल्यासारखं झालं की आपल्याला एक साईड बदलायचं आहे. साऊथमधला पदार्थ आहे, अगदी चविष्ट आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी आपण टोमॅटो जे आहे ते उलटून टाकलेले आहेत आणि उलटून टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला एक 5 ते 7 मिनिट आपल्याला वरती झाकण ठेवायचं आहे, कारण आपलं पूर्ण टोमॅटो जे आहे ते सुकवून घ्यायचे आहेत. जर माझ्या चॅनल नसेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आता ह्या ठिकाणी टोमॅटो जे आहेत ते आपले छान सुकलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सुरुवातीला आपल्याला आता सर्व टाकून द्यायचे. आता सर्व टोमॅटो काढून घेतलेत. आपल्याला दरदरीत त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही झालं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी वाटण तयार झालेलं आहे. गॅसवरती आपला पॅन ठेवायचा, त्यामध्ये आणखीन 2 ते 3 चमचे इतकं आपण तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा इतके जिरे टाकायचे. 1 चमचा इतकी आपण मोहरी टाकलेली आहे आणि काळी मिरी टाकलेली आहेत. थोड्याशा लवंगा टाकायचे. आता ह्या ठिकाणी आपल्याला हिंग टाकून घ्यायचे. हिंग आवर्जून टाका. हिंग टाकून झालं की आपण जे दुसरे मसाले आहेत ते आपल्या आवडीनुसार आपल्याला कमी जास्त टाकून घ्यायचे. गावरान लसूण आहे थोडासा टाकलेला आहे, आणखी आपल्याला नंतर थोडासा टाकायचा आहे. पूर्ण आपण वरची साल काढलेली नाही, काढलं नाही तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी आपण 1 चमच्यापेक्षा जास्त आपण लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत. आपल्याला त्या अख्ख्याच टाकायचे. आता तेलामध्ये चांगलं तळल्यासारखं झालं की आपण ह्या ठिकाणी 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे, पाव चमचा हळद टाकायचे, अर्धा चमचा इतका आपण मीठ टाकून घेणार आहोत. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो किंवा क्वांटिटी कमी जास्त असेल तर आपण त्या ठिकाणी कमी जास्त करायचे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झालं की जे वाटण आपण टोमॅटोचं तयार केलेलं आहे ते टाकायचं. आणखीन एक पदार्थ आपल्याला शेवटी टाकून घ्यायचे. टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मिडियम ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनिटाकरता शिजवून घ्यायचे. सर्वात शेवटी आपण ज्यात थोडासा ठेचून घेतलेला गूळ टाकून घेतलेला आहे. गूळ वितळेपर्यंत आपल्याला 5 मिनिटाकरता चांगलं शिजवून घ्यायचं. कारण हे टोमॅटोचं लोणचं जे आहे ते वर्षभर आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो. अगदी छान चविष्ट असंच राहतं. तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवरती जे आपण व्हिडिओ टाकलेले आहे त्याचा आपल्याला फळ भेटलेलं आहे. तुमचा प्रतिसाद खूप चांगला भेटलेला आहे. आपली YouTubeची फर्स्ट पेमेंट जी आहे ती आता आपली आलेली आहे. त्यामुळे सर्व व्ह्यूअर्सचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जे सपोर्ट केलात, तुम्ही जे माझे व्हिडिओ पाहिलात त्यामुळेच आज हे शक्य झाले आहे. आणि ते कसं शक्य झाले आणि हे सर्व जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन किंवा तुम्ही यूट्यूबवर चॅनल असेल तर तुम्हाला सुद्धा त्याची खूप मदत होईल. आता ह्या ठिकाणी टोमॅटोचं लोणचं तर बनवून झालेलं आहे. मुलांच्या टिफिनसाठी किंवा जेवणासोबत खाण्यासाठी भन्नाट चवीचं लोणचं आहे. एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. अगदी चमचमीत, झणझणीत आणि छान आंबटगोड चवीचं हे टोमॅटोचं लोणचं बनवून तयार झालं आहे. तुम्हाला थोडं हे लोणचं आवडलं तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.